नमस्कार. केस नंबर 001 आपण स्टोरीटेलवर ऐकलंच आहे आणि आता केस नंबर 002 ही येत आहे आणि त्याच्यामध्ये गीतांजली कुलकर्णीने आपल्यासाठी वाचलंय. मला खूप छान वाटतंय की आज गीतांजली इकडे आहे आणि सायली आहे आपल्यासोबत, रायटर आपली. तर मला खूप सारे प्रश्न विचारायचे जे तुमच्या मनामध्ये पण असतील. गीतांजली, मला तुला विचारायचं आहे की तू स्टोरीटेलसाठी ह्याच्या आधी पण थ्रिलर जॉनरमध्ये वाचलेला आहेस, रोल प्ले वाचलेस तू, किंवा तू इरोटिका पण वाचलेस आणि आता केस नंबर 002. तर कसा आहे तुझा एक्सपिरियन्स, किंवा थ्रिलर वाचताना तुला काय वाटतं? मला थ्रिलर वाचताना एकदम मजा येते, कारण पहिली गोष्ट आपण अशा सिच्युएशन्समध्ये आयुष्यात फार कमीदा असतो. हो, त्यामुळे तो जो अनुभव असतो तो आपल्याला एक घेता येतो ह्याच्यामुळे, या जॉनरमुळे. आणि काही म्हणजे ना हायटन्ड इमोशन्स असतात जी मला स्वतःला व्होकली ऑरली ऐकायला खूप मजा येते. कारण की त्याच्यातली जी त्याच्यातला जो त्या स्वरांमधला जो खरेपणा आहे तो शोधायला मला आवडतो. त्या सिच्युएशनमध्ये अनेकदा आपल्याला ते वाटतं की आपण फॉल्स करतो की काय, चुकीचं म्हणजे खोटं वाटेल की काय, पण त्याच्यातला जो त्या स्वरातला जो खरेपणा आहे त्या काय म्हणतात घाबरण्याचा किंवा घाबरवण्याचा किंवा एखाद्याचा खून करतानाचा किंवा एखादा गुन्हेगार शोधतानाचा, तो जो सगळा हे आहे त्या स्वरांची मला मजा येते. म्हणून मला हा एस्पेशली व्हॉइस ओव्हर ही एक जी कला आहे त्याच्याविषयीचं आकर्षण आहे आणि गोष्ट सांगण्याची जी कला आहे त्याच्याविषयीचं आकर्षण आहे. सायली, तू केस नंबर 002 लिहिलंयस आत्ताच, आणि जेव्हा पहिला सीझन आपण लिहिला होता त्याच्यावर आपण खूप काथ्याकूट केली होती. इव्हन मला आठवतं की पहिले 5 आपण एपिसोड लिहिले, 6 एपिसोड लिहिले, परत ते सगळे स्क्रॅप केले, परत नवीन लिहिलं. आत्ता केस नंबर 002 जेव्हा लिहिलं तेव्हा प्रेशर होतं, कारण पहिली सिरीज तुझी खूप चांगली चालली आहे, लोकांनी कुठून कुठून तुला मेसेज केले शोधून इंस्टाग्रामवर आणि खूप काय काय झालं. तर ते अनुभव मला ऐकायचं तुझ्याकडून. प्रेशर डेफिनेटली होतं, कारण पहिला सीझन जेव्हा लिहिला तेव्हा मला क्राईम थ्रिलर मी पहिल्यांदाच लिहिलं होतं आणि 10 तासांची गोष्ट लिहिणं ही खरं तर खूपच अवघड गोष्ट आहे की सलग ते 10 तास सेम क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे आणि त्यात ती सक्सेसफुल झाली, त्यात ती लोकांना एवढी आवडली. मग तू मला म्हणालीस की आपण सीझन 2 करूया. सो डेफिनेटली प्रेशर होतं, पण सीझन 2ला खूप मजा आली मला लिहिताना. कारण ती जी एक क्राईम थ्रिलर लिहिण्याची जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली आपण जवळजवळ उलट्या गोष्टी ट्रेस करत जातो, सो एन्जॉयबल प्रोसेस होती. आणि ही सगळी प्रोसेस करताना तू कशा पद्धतीने प्लॉटिंग करतेस, कारण तुझे प्लॉट खूप वेगवान असतात. म्हणजे गीतांजली, तू पण मला तेच ॲक्च्युली वाचताना जेव्हा तू पहिल्यांदा वाचायला दिलंस मला, तेव्हा मला विचार करायला वेळच नाही मिळाला आणि मला सारखा तो हुक पॉइंट जो होता ना तो खूपच अमेझिंग ती क्रिएट करते. मला काही आपण दुसरं करू नये, मला पुढचा एपिसोड वाचला पाहिजे, हे आपल्या सतत मनात असतं. त्यामुळे मला वाटतं की ती जी म्हणजे मला खरंच क्युरिओसिटी आहे की ते सिच्युएशन्स जे आहेत, थ्रिलिंग सिच्युएशन्स, आणि त्या अशा घेऊन जाणं ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला की आता पुढे काय होतं बघ, आता पुढे ते कसं करतेस, काय आहे यामागे. एक म्हणजे मला माणसं खूप आवडतात, कॅरेक्टर्स खूप आवडतात. त्याच्यामध्ये केस नंबर 001 मध्ये पण भरपूर कॅरेक्टर्स होती आणि 2 मध्ये सुद्धा खूप कॅरेक्टर्स. जीव काढलास तू गीतांजलीचा. हो, म्हणजे सॉरी, पण झालंय तसं. सो खूप कॅरेक्टर्स असली की खूप मजा येते, कारण आपल्या प्रत्येकाभोवती केवढी माणसं आजूबाजूला वावरत असतात आणि आपण एखादी साधी छोटी गोष्ट जरी केली त्याच्यात खूप लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते. सो क्राईममध्ये तर डेफिनेटली असतेच, कारण खूप जणांचं आजूबाजूचं वागणं आपल्यावरती इम्पॅक्ट करत असतं. त्यामुळे कॅरेक्टर्सने ती जास्ती मजा येते, कारण आपण एक गोष्ट केली की त्याचा इफेक्ट अनेकांवर होतो आणि एक गोष्ट आपल्या हातून घडणार असेल तर त्याच्या मागे पण अनेक जण असतात. सो ते दोन्ही साईडनी ते असं छान मस्त रोल होत जातं आणि त्याच्यामुळे त्या सिच्युएशन्स क्रिएट होतात. म्हणजे खूप सारी ह्याच्यामध्ये माणसं आहेत आणि त्या सगळ्या माणसांना गीतांजलीने अप्रतिम न्याय दिलेला आहे. तिने जे काही वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक कॅरेक्टर उभं केलंय. सो मला
ते सगळं ऐकताना पण असं वाटलं की तू जे NSD मधून शिकून आलीस किंवा जे तुझी त्याच्या मागची जी सगळी साधनं आहे त्याचा कशा पद्धतीने तू वापर केलास किंवा ते शिकणं कामी येतं की कॉन्शियसली अनकॉन्शियसली काय असते तुझी प्रोसेस? मला एकतर ना मला ऐकायला खूप आवडतं. म्हणजे मी जेव्हा प्रवास करते वेगवेगळ्या ठिकाणी तर माझ्या मनात कुठेतरी ते आवाज राहतात किंवा बोलण्याची जी पद्धत असते ती राहते. त्यामुळे मला ते परत काय म्हणतात ते आणायला ते माझ्या आवाजातनं माझ्या बोलण्यातनं यावं असं मला कुठेतरी वाटत असतं. आणि दुसरी गोष्ट मला फार वाटतं की ऑथेंटिसिटी पाहिजे त्याच्यात. बरोबर. त्यामुळे मला जे वेगवेगळे एक तर ते ऑब्झर्वेशन जे आहे माझं ते मला मजेशीर वाटतं. म्हणजे लोकलमधनं वगैरे जाताना सुद्धा मी कधी आजकाल तर कमी प्रसंग येतो पण 2 वर्षापूर्वी जेव्हा मी जायचे इकडे तिकडे ST मधनं जेव्हा प्रवास करते ट्रेनमधनं जेव्हा प्रवास करते तेव्हा मी माझं कधीच फोनमध्ये नसते. अच्छा. मी सतत ऐकत असते लोकांना. आणि मी खूप माझ्या आयुष्यात सुद्धा मी खूप वेगवेगळ्या तबक्यातल्या लोकांशी बोलत असते. म्हणजे दूधवाल्याशी बोलले, झाडूवाल्याशी बोलले, मग कोणतरी एक असा काय म्हणतात डिरेक्टर आहे रायटर आहे किंवा अगदी क्रीम लेवलचे तर वेगवेगळ्या लोकांशी मी खूप बोलते. म्हणजे मला आवडतं बोलायला माणसांची. मला ती जसं म्हणाली तसं मला माणसं आवडतात. तर काय तो आपोआप आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपल्याला तो साऊंड आपण रिसीव्ह करतो. आणि मग ॲज अन ॲक्टर मला असं चॅलेंज वाटतं की आपण अरे त्या माणसाला आपण भेटलो होतो हे आपण तसं काहीतरी करूया. किंवा एखाद्याचा चेहरा असतो आणि त्या चेहऱ्यावरून आपण गेस करतो की हा आवाज कदाचित या माणसाचा असा असेल. ती ही जी सगळी प्रोसेस आहे ती मला खूप इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे मी जरी माझ्यासमोर फक्त माईक असला तरी मी त्याला पुष्कळ ऍक्शन्स आणि एक्सप्रेशन्स आणते. म्हणजे मला वाटतं त्याच्यामुळे ते पूर्ण तो जो खरेपणा आहे आवाजातला किंवा ती ऑथेंटिसिटी आहे ती निर्माण होते. आणि अर्थातच खूप ट्रेनिंग माझं झालेलं आहे. म्हणजे NSDचं ट्रेनिंग आहेच. मी खूप नाटकं केलेली आहेत. अशोक रानडे, भास्कर चंदावरकर यांच्या सगळ्यांकडनं मला इनपुट्स मिळाले आहेत नेहमी. आणि सत्यदेव दुबे. त्यामुळे आवाजावरती काम भरपूर झालेलं आहे. तर त्यामुळे ते कुठेतरी सबकॉन्शियसली ट्रेनिंग तुमचं कामी येतंच. आणि पण मला असं वाटतं ट्रेनिंग तर महत्त्वाचं आहेच पण आयुष्यात आपल्या जी माणसं आहेत आजूबाजूला त्यांना सतत ऐकलं पाहिजे आपण. आणि त्यामुळे मग हे करताना मजा येते. मग मी एकसुरी किंवा फक्त माझाच आवाज किंवा असं नाही. आणि आवाज वेगवेगळे काढणे असं मी नाही म्हणत. त्याच्यातला खरेपणा त्याच्यातला तो लहेजा टेम्परामेंट पकडणं त्या कॅरेक्टर त्या माणसाचा श्वास कसा असेल त्या माणसाचं स्पीड काय असेल बोलण्याचा त्याचा पिच काय असेल. तर म्हणजे काय असं पण नक्कल करायची असं माझं नाही म्हणणं आहे. पण ते वेगवेगळे जे काय वर्ल्ड आहेत ऑरल वर्ल्ड आहे ते आपल्याला तो स्केप तयार करता आला. आणि मेन म्हणजे आपल्या लिस्नरसाठी फक्त तुझा आवाज हेच असतो कारण तो पूर्ण ते वातावरण निर्माण करणार असतो ती कॅरेक्टर निर्माण करणार असतो. त्यामुळे त्यांना तो पूर्ण अनुभव मिळणं हे खूप मोठी गोष्ट. आणि मला काय वाटतं जेव्हा आपण गोष्टी सांगतो आणि जेव्हा व्हिज्युअल नाही फक्त एकच माध्यम आहे ना तर तेव्हा तुम्हाला एक फोकस खूप स्ट्रॉंग मिळतो. आणि मग तुम्हाला पूर्ण ते जे आवाजातनं तो चेहरा क्रिएट करायचा असतो आवाजातनं ती सिच्युएशन क्रिएट करायची असते. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीचं इनपुट त्या आवाजाला द्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही फ्लॅट नेहमी नाही असू शकत. त्याला डेप्थ पाहिजे. त्याला वेगवेगळे त्याचे आकार उकार रंग पोत तो कळला पाहिजे त्या आवाजाचा. कारण की त्या फक्त आवाजातनं तुम्ही हे सगळं दाखवणार. त्यामुळे ते मला खूप चॅलेंजिंग वाटतं आणि मला मजा येते. आणि त्याच्यासाठी अर्थातच ट्रेनिंग आणि नाटकाचा खूप प्रचंड उपयोग होतो. नाटकाच्या ट्रेनिंगचा या सगळ्यासाठी खूप फायदा होतो. किंवा मी बघितलंय पण तू सुरुवातीला स्टुडिओमध्ये आल्यावर पण रियाज करायचीस आणि मग एपिसोड सुरू करायचीस किंवा प्राणायाम करायचीस किंवा श्वासाचे काही व्यायाम करायचीस. सो त्याचा पण बऱ्यापैकी फायदा. मी तेच म्हणलं अशोक रानडे सर दुबे सर यांनी जे ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे म्हणजे ते तर खूपच महान लोक आहेत. आणि होती म्हणजे पण त्यांच्याकडनं जे काही थोडंफार मिळालं आहे आम्ही म्हणजे मी घेऊ शकले आहे आणि मी रिप्रोड्यूस करू शकते थोडंफार ते मला असं वाटतं ते सगळं त्यांच्या शिकवणीमुळे आहे. माझं मी आपलं काहीतरी करत असेल पण ते ट्रेनिंग खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता तू स्वतः हे एक ॲक्टर आहेस
आणि तुझा नवरा अतुल कुलकर्णी पण ऍक्टर आहे, तर तुम्ही दोघं एकमेकांना सजेशन देता का? किंवा समजा आता केस नंबर 002 तू करत होतीस, तर तू घरी जाऊन बोलायचीस का त्याच्याशी की मी असं करते किंवा ह्याच्यासाठी हा आवाज सोड, की असं काही असतं का तुमचं? ह्यावेळेस इतकं नाही झालंय, पण एरवी आमचं सतत अर्थात चर्चा होत असते आणि आम्ही एकमेकांचे एकदम स्ट्रॉंग क्रिटिक्स आहोत. त्यामुळे तो माझं काही ऐकलं बघितलं किंवा तो सांगतो आणि ऑफकोर्स हे करतो आणि मी सुद्धा सांगते. आणि आम्ही असं फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली फार कौतुक करणारे नाही होत एकमेकांचं. त्यामुळे सतत आमचे जमीन, म्हणजे तुम्ही नॉर्मल नवरा बायकोंसारखे. म्हणजे मी असं म्हणायला फार मला आय एम अ बिग फॅन ऑफ अतुल असं मी नाही म्हणू शकत. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एक युनिट असता किंवा तुम्ही मित्र असू दे, मैत्रीण असू दे, तुम्ही तुमचे घरचे असू, तुम्ही त्यांना अत्यंत परखडपणे बघितलं पाहिजे. कारण तुम्हीच असता जे तुम्हाला तुम्ही खरं खरं सांगू शकता. आणि चांगल्या गोष्टी सुद्धा सांगतोच आपण आणि हे असतं. पण आपल्याला म्हणजे मला आवडेल, म्हणजे मला नुसतं कौतुक ऐकायला नाही आवडणार. स्वतःला सुद्धा मला ऐकायला वाटतं की नाही हे तुला जमलं नाही किंवा हे तुला जमलं किंवा ह्याच्यात तू असं केलंस तर अजून चांगलं झालं. आणि अतुल हॅज बीन ऑलवेज अ गाईड इन माय लाईफ. कारण की मी जेव्हा आले NSD मध्ये तेव्हा मी 20 वर्षाचीच होते. अतुल माझ्यापेक्षा जवळजवळ 7-8 वर्षांनी मोठा होता आणि त्याचा एक्सपिरियन्सच असतो. तर मी ही हॅज ऑलवेज गाईडेड मी आणि मला वाटतं की त्याला एक ओव्हरऑल सेन्स खूप चांगला आहे त्याचा आणि इट्स अ गुड एक्सचेंजेस. ओके, ग्रेट. तू असं एक्सचेंज कोणाशी करतेस? कारण तुझी जी कॅरेक्टर आहेत ती इतकी त्याच्यात व्हरायटी आहे. म्हणजे एखादा क्रेझी नवरा असेल, एखादा खूप बाकी पॅशनेट नवरा आहे पण आपल्या बायकोला वेळच देत नाहीये, किंवा एखादी अशी खूप मज्जा करायला आवडणारी एखादी मुलगी आहे. सो खूप व्हरायटी आहे तुझ्या कॅरेक्टरमध्ये. सो हे एक्सचेंज कुठून येतं किंवा काय याचा राज? कॅरेक्टर्सचं एक्सचेंज म्हणशील तर जसं गीतांजलींनी सांगितलं तसं ऑब्झर्वेशन. मला तंद्रीचा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आम्ही कुठेही गेलो, हॉटेलमध्ये गेलो किंवा ट्रॅव्हल करताना माझी असं कोणीतरी एक सापडतोच नग असा जो काहीतरी वेगळा असतो इतरांपेक्षा. सो त्या व्यक्तीकडे बघण्याची तंद्री लागते. तिकडनं मोस्टली कॅरेक्टर्स येतात. आणि युजली मी जे लिहिते त्यातली जी कॅरेक्टर्स आहेत ती मला माझ्या आयुष्यात मी आता सांगणार नाही तुम्हाला, पण मला माहिती आहे की ती कोण आहेत. रिझेंबल करणारे, खून केलेले नाही आहेत कसंही, पण त्या स्वभावाची. एक्झॅक्टली. म्हणजे सटकलं तर खून करू शकतील अशी आहेत असं म्हणू शकतो आपण. समजा तुझं सटकलं तर तू कोणाचा खून करू शकतेस असं तुला वाटतं? हे सांगणं गरजेचं आहे का? मी पण बरी वागले तिच्याशी प्रोसेस मध्ये. म्हणजे मी आता इथे कॅमेरावरती नाव सांगितलं तसं आपल्या गोष्टीत जशा धमकीच्या चिठ्ठ्या येतात तशी ही ओपन धमकी होईल की मी मारू शकते या व्यक्तीला. पण तू ज्या पद्धतीने लिहिलंयस तर म्हणजे मला असं कधी कधी असं डोळ्यासमोर यायला लागलं की सायली अशी क्रेझीपणे काही करू शकते. इतक्या कन्व्हिन्सिंगली तू ते पोचवलंयस लोकांपर्यंत. अजून ह्या सिरीजचं मला वेगळी गोष्ट काय वाटते की पहिल्या सिरीजमध्ये आपण जे दाखवलं त्याच्यामध्ये 1-2 खून होते, पण ह्याच्यामध्ये थोडा वेगळा सिनारिओ आहे. तर तुला खूप जास्त रिव्हील न करता काही सांगायचं आहे का लोकांना? म्हणजे आता पहिल्या सिरीज मध्ये 2 खून होते ते आता त्या अनुषंगाने आले. मला अजून खून पाहिजे, मला अजून खून. आता या सिरीज मध्ये 2 ट्रॅक आहेत ना, सो 2 पॅरलल ट्रॅक चालले आहेत. सो 2 पॅरलल ट्रॅक मध्ये आपले आपले इकडे 2 खून तिकडे 2 खून असं चाललंय, म्हणून ते जरा जास्ती झाले. ओके ओके. माझ्या मते हे. आणि तू मला किडनॅपिंग लिहू दिलं नाहीस म्हणून मग त्याचा मी 1 खून केला. बापरे. मला फार म्हणजे ते जे आहे ते वेगवेगळे ट्रॅक्स जे नंतर एकत्र येतात सगळे ते फारच म्हणजे मला वाटतं क्राईम थ्रिलर लिहिणं आणि म्हणजे असं डिटेक्टिव्ह किंवा स्टोरीज लिहिणं ते खूप क्राफ्टचं काम आहे. त्याच्यात खूप स्किल पाहिजे आणि जे तिच्यात आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यात एक म्हणजे काय म्हणतात ना, टाईटनेस पाहिजे. तर नुसतं मी लिहिते चांगलं ह्याच्यावर नाही खपत.
त्याच्यात खूप स्किल आहे, त्यामुळे ती मजा येते. आणि ते लोकांना खरं वाटलं पाहिजे की हा का खून करतोय, किंवा ह्याचा जो काही पूर्ण ट्रॅक आहे ना, म्हणजे 6:35ला हे घडलं, 7:45ला ते घडलं, सो तो ट्रॅक पण मेंटेन तिने खूप छान केलं. स्किल्ड काम आहे हे, नुसतं म्हणजे काय इमोशनल रायटिंग किंवा असं ड्रामा असं नाही. जसं कॉमेडीमध्ये क्राफ्ट लागतं तसं हे अशा स्टोरी क्राईममध्ये असं खूप क्राफ्ट लागतं, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. तुला ह्यातलं कुठलं पात्र आवडलं? मला खूप पुष्कळ पात्र आवडली. मला धांडे फार आवडला. म्हणजे असं तू मला वाटतच नाही की पोलीस आहे आणि ना, म्हणजे कसं सरकारी कारकून वाटतो तो, पण आहे तो पोलीस आहे आणि अशी माणसं असतात. तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं पात्र, आणि त्याच्यात प्रोग्रेशन मला आवडलं जे आहे ते. मला मुलींमध्ये मला उमा खूप आवडली. म्हणजे मला एक काहीतरी एक सेन्शुअसनेस तिच्यातला जो आहे तो मला इंटरेस्टिंग वाटला. बाकीच अनेक पात्र, मला छोटी छोटी पात्र येतात ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग वाटतात. मला काय माहिती नाही, मला पवन शेलारचे वडील खूप आवडले किंवा डॉक्टर देसाई खूप आवडले. तर मला ते पात्र डॉक्टर देसाई तू जसे वाचलेस त्यांनी ते असे खरे झालेत ऍक्च्युली. म्हणजे मला पण लिहिताना असा जो चेहरा इमॅजिन झाला होता ना डॉक्टर देसाईंचा, की ते साधारण कसे असतील, पण तिने एकदमच त्याला जो काही शेप दिलाय. आणि ते म्हणजे डॉक्टर असल्यामुळे त्यांचे येणारे इंग्लिश शब्द किंवा त्यांची ती बोलण्याची थोडी ऑथॉरिटेटिव्ह ती स्टाईल आहे ना, ती पण मस्त. म्हणजे मला आठवतंय की जेव्हा तिने पहिल्यांदा ते कॅरेक्टर वाचलं तेव्हा आपण दोघे अशा जनरल स्क्रिप्ट बघत बसलो होतो की हा आता डॉक्टर देसाईंचं कॅरेक्टर आलंय, आणि पहिलं वाक्य गीतांजलीने वाचलं आणि एकदम आपल्याला असं झालं हेच ते देसाई, हेच ते, असं झालं होतं. खूपच सुंदर. ओ माय गॉड, हो, उमाच्या वेळेला आम्ही दोघे एकमेकींकडे अशा बघत होतो की ही गीतांजलीच आहे ना पलीकडे, काय झालं हिला, काय असं झालं होतं. तर मला ते म्हणजे मला मजा येते ही अशी पात्र जी असतात जी आपण नाही होत किंवा आपण होऊ शकत नाही. मला असं ना एक काही प्रत्येक तुमचा एक स्थायी भाव असतो ना प्रत्येक माणसाचा. तसं काही एक माझ्या सासूबाईंच्या मैत्रीण होत्या, त्या सदैव अद्भुत रसत असायच्या. बाई हो काय म्हणता, तिकडे गेला होता म्हणजे कुठेतरी साध्या बाजारात गेला होता, भाजी आणली सगळ्याला असा. आणि एक माझी मैत्रीण होती ती 24 तास शृंगार रस. रॉबिन सर ने बोला है की क्लास के लिए आ जाओ. क्लासलाच जायचं आपल्याला. तर मला ते काय माणसांचे ते काय असतो त्याचा स्थायी भाव काय असेल, आणि मग त्याप्रमाणे मग त्या सिच्युएशनमध्ये अर्थातच आवाज बदलतो, पण एक त्याला तो बेस ठेवते मी. मला वाटतो म्हणजे लोक जी असतात ते आपल्याला कळतात की हे अद्भुत रस, शृंगार रस. पण म्हणजे तू मला एक तुझी कमाल वाटली की आमच्या समोर अशी साधारण इमेज होती की गीतांजली कुलकर्णी म्हणजे अशी थोडी एक फेमस आणि अशी थोडी स्वतःची इमेज आणि ती अशी एक ज्येष्ठ, आणि तर तू जो काही सीन कराल की कधी येतोयस आणि असं केलं ते आम्हाला अगं. आणि सईने जेव्हा तुला स्क्रिप्ट पाठवली ना तेव्हा तिने असं एक हे केलं होतं. मी म्हटलं सई ही स्क्रिप्ट आता वाचतीये तर तू मला सांग पहिला तिचा रिव्ह्यू आला की तिला काय वाटलं, असं नको तिला वाटायला की हे काय कुठली रायटर आहे आणि मला दिलंय वाचायला. तर सई म्हणे हो सांगते म्हटलं. आणि तिला फीडबॅक वगैरे माग काही जर का लूप होल्स राहिलेत वाटत असेल तर सई अगदी हो ती अगदी देईल तुला लूप होल्स. ती खूप अभ्यास करते स्क्रिप्टचा आणि असा बारीक पॉइंट्स ती काढते. त्यामुळे पहिल्यांदा आपण जेव्हा तिघे भेटलो तेव्हा मी फुल अशी टेन्शनमध्ये आलेले, कशी वही पेन घेऊन रेडी होते की आता खूप लिहून घ्यायचंय आपल्याला. आणि ही आल्याला म्हणाली हा मस्त झालीये. बघत होते हा आणि पुढे आणि पण कधी येणार आहे आपण. त्यामुळे सईने तुझी खूप अशी सिरियस आणि अभ्यासू अशी एक इमेज माझ्यासमोर केली होती. नाही मी मला काही इतकं कळतं अशातला भाग नाहीये, पण एक अनुभवामुळे किंवा वाचून नाही. आणि ते उलट मला ते छान वाटतं कारण नॉर्मली व्ह्यू आर्टिस्ट एखाद्या गोष्टीचा विचार करतायत आणि त्यावर काहीतरी आपली थॉट प्रोसेस वापरून प्रश्न विचारतात. हे खूप छान आहे म्हणजे. आणि कधी कधी काय होतं लेखक आणि पब्लिशर म्हणून आम्ही खूप त्या गोष्टीत असतो तर आम्हाला कळत नाही की कदाचित अरे ह्यापेक्षा हे वापरलं तर चांगलं होईल. म्हणून मी जेव्हा मला पहिल्यांदा वाचताना काही इतकं फार एक फक्त त्या दोघींचं मला एक ते जे मी तुला पॉईंट सांगितलं होता त्यांच्या रिलेशनशिप बद्दलचा, पण वाचताना जेव्हा मला वाटलं की हे मला कदाचित वाटतंय की हे कळत नाहीये की काय किंवा पोचत नाहीये की काय ह्याच्यातला जो काही सस्पेन्स असेल तेव्हा मी तुला सांगितलंय. हो तेव्हा मला खूपच हे झालं होतं की मग असं
तिघींची गोष्ट असल्यासारखा तो फील येतो ना, काय आणि आलंय अगदी पटकन शेवटी मग सांगितलं. आपण काही काही बदलले हो, आपण त्यातल्या बदलले. आणि काय असतं पहिल्यांदा जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपल्याला एक ओव्हरऑल अंदाज येतो. पण जेव्हा मी रोजच्या आपल्या रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी दोन्ही जे मी एपिसोड्स 2 वाचू शकते, कधी कधी कम्प्लीट व्हायचे, कधी कधी नाही कम्प्लीट व्हायचं, ते मी आदल्या दिवशी वाचायचं. म्हणजे मलाही कळायचं की काय एकंदर साधारण काय काय घटना घडणार आहे. आणि समजा काही चेंज हवा आहे, समजा काही बदल हवा आहे, किंवा एखादी गोष्ट लिहिलेली आहे पण मला कदाचित ती जास्त एनहान्स करावी लागेल ॲज अन ॲक्टर, ॲज अ व्हिओ आर्टिस्ट, तर मी ते काय करायला पाहिजे मी, तर हे मी डोक्यात ठेवायचं. म्हणून मग मला वाचताना वाटलं की नाही इथे मला असं वाटतं आपण हे ॲड करू शकतो किंवा हे अजून बदलू शकतो, तर मी ते तसा तो फीडबॅक दिला. आणि त्याच्यामुळे मलाही फायदा होतो. म्हणजे मला असं वाटतं अभ्यासू वगैरे ना खूप असे जड शब्द आहेत. मी असं नाही म्हणत, तुम्ही जेव्हा एक कोलॅबोरेशन पाहिजे, असं नाही असू शकत की तुम्ही काहीतरी मला दिलं आणि मी आपलं कारकुनासारखं ते करून टाकलं. अगदी खरं, नॉट मजा नाहीये. तो एक्सचेंज व्हायला पाहिजे. आणि ते ब्रेनस्टॉर्मिंग जे आहे, जे तुम्ही केलेलं आहे, त्याच्यात मी ऍडिशन काही केल्या तर त्याचा प्रॉडक्टला फायदा होणार. ओव्हरऑल तो जो एक्सपिरियन्स आहे ऐकणाऱ्याला तो पण द्यायचा आहे. त्याच्यासाठी ते चाललंय ना की मी एक माझ्या आर्टिस्टिक याच्यासाठी किंवा तू लिहिलंस त्याच्यासाठी किंवा तू पब्लिशर आहेस म्हणून. ओव्हरऑल एक जो एक्सपिरियन्स द्यायचा आहे, जो आपला ऐकणारा श्रोता आहे तो ऐकतोय, त्याच्यासाठी काहीतरी सक्कस देऊया असं वाटतं. बरोबर, अगदी खरं. तुला हे करताना सगळेच आपण 10 एपिसोड केले, कुठले असे फन मोमेंट्स तुझ्या लक्षात आहेत किंवा कुठले चॅलेंजेस तुला वाटले की हे जरा अवघड आहे, असं काय काय वाटलं? मला नेहमी ना त्याला काय म्हणतात त्या ह्याला विसरते ग्रॅमरमध्ये, ती खूप ते वापरते. टंग ट्विस्टर्स नाही, सेम कॉन्झोनंट्स येतात तिच्या ह्याच्यात. धडधडणारी ट्रेन, धडधडणारी ट्रेन किंवा नाही एक आम्ही संदेश सारखं त्याच्यात ब ब ब ब ब होतं किंवा अण आणि हे ती खूप करते. वाट लागते माझी. आणि काय होतं, तुम्ही खूप वेळ जेव्हा बोलता ना तर एका पॉइंट नंतर तुमचं तोंड हलत नाही, होतं. ते लिहिताना मजा येते ना, कारण मी ते मनात वाचते. मनात वाचायला मजा येते. मनात वाचताना आपण अडखळत नाही, त्यामुळे मला मजा येते. अजून एक काय थ्रिलिंग होतं, जेव्हा तुम्ही तुमची पट्टी बदलता तेव्हा तुम्हाला मॉड्युलेट नाही करता येत. म्हणजे आता निरंजन प्रभूचा मी आवाज असा केला असेल तर मला फार मॉड्युलेट, मग ना तेव्हा जेव्हा अजून खालती जायचं असतं ना तेव्हा ते शब्दच फुटत नाही. अशा वेळेस जरा चॅलेंजिंग वाटतं. आणि मी म्हटलं तसं मला मजा येते ते उमा भीमा सारखे जे कॅरेक्टर्स सेंच्यू जे मी नाही आहे, माझ्यात भरपूर इतर रस आहेत पण तो जो सेंच्यू जरा कमी आहे, त्यामुळे मी ते सगळं निचरा होतो त्याचा इथे. भारीच केलं होतं, खूपच सुंदर केलं होतं. तुझ्यासाठी काय होते फन मोमेंट्स आणि चॅलेंजिंग मोमेंट्स? फन मोमेंट्स, मला अजित आणि मेधाचा ट्रॅक लिहायला फार मजा आली आहे. कच्चा कच्चा भांडणारे नवरा बायको. आणि मला साक्षीचा ट्रॅक लिहायला खूप मजा आली आहे. साक्षी आवडली आहे मला. आणि अवघड काय होतं तर अवघड सगळ्यात जास्ती अवघड इज क्लायमॅक्स. कारण जात नाही ग काही, म्हणजे असं पहिल्यापासून गोष्टी पेरा बिरा मस्तपैकी इकडे सस्पेन्स तिकडे सस्पेन्स, ते नंतर सगळं एकत्र आणायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. आणि ते सॉल्व्ह करताना परत ऑडियन्सला कळलं पण नाही पाहिजे आधी, पण असं पण नाही झालं पाहिजे की रटाळच होतंय. सो ते सगळं सॉल्व्ह करणं, सो क्लायमॅक्स सगळ्यात जास्ती मला अवघड गेला. बसले होते लवकर, ते गीतांजलीला तारखा बुक करायच्यात आपल्याला, लवकर ते. नाही पण ओव्हरऑल खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स असले की मजा येते आणि तो फ्लेवर आणता येतो आणि त्यांचं काहीतरी जग तुम्हाला आणता येतं. ते खूप मजा आली ते करताना. आणि माझं काय होतं, तुझ्या रायटिंगची ती मजा आहे आणि ते करताना ती जागा जी असते ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल पवन चेलारचं घर मला ती पुण्यातल्या त्या जुन्या वाडे जे पाडून बिल्डिंग्स बनवले आहेत ते असं दिसत होतं, असं मला वाटत होतं. म्हणजे तिच्या डोक्यात काय होतं, माझ्या डोक्यात साधारण तसंच होतं. आणि साक्षी आहे ते जे असतात ना नवीन आता DSK किंवा काहीतरी परान स्पेस स्कीम वगैरे तशा टाईपचं ते हे दिसत असतं. पोलीस स्टेशन आपल्याला कळत असतं कसं आहे वगैरे, किंवा उमाचं घर वेगळं असणार जरा, काहीतरी कोथरूड वगैरे टाईप, जरा म्हणजे छान एखादी कॉलनी असेल जसं. तर असं हे सगळे ते स्पेसेस दिसतात मला. त्यामुळे मला
मजा येते ती तो जो आहे स्पेस ती कन्सिडर करून मग ते वाचायचं. हे खूप इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे व्हिज्युअली जेव्हा शूट करून आपण कुठल्या तरी गोष्टी सांगतो तेव्हा सगळ्यांनी ऍक्च्युअल लोकेशन पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे त्या प्रोजेक्टवर काम करणारी प्रत्येक जण ते एक घर तसंच सेम इमॅजिन करतं. हे आपण एकदा डिस्कस करायला पाहिजे की तुला हे घर कसं दिसलं होतं आणि मला कसं दिसलं म्हणजे होतं. आता तुम्ही सगळे बऱ्यापैकी पुण्यातले रेफरन्स घेतात, पण माझ्यासाठी ते इतके पुण्यातले रेफरन्स नाहीयेत, कारण मी मुंबईत वाढले, तर मला मग ते मुंबईतले रेफरन्स दिसतात. म्हणजे मग मुंबईमधलं एखादं डोंबिवलीमधली साधारण एखादं बिल्डिंग आहे 4 विंगची किंवा अशा गोष्टी मला जास्त दिसतात. मी मुंबईतलीच आहे, पण मी पुण्यात खूप राहिले आणि पुण्यात खूप नातेवाईक आहेत, त्यामुळे माझं जाणं येणं खूप असतं. त्यामुळे मला ते एक वेगळा एक जो पेस आहे पुण्याचा तोही जाणवतो स्टोरी. म्हणजे भूषण मुंबईचा आहे आधीचं रायटिंग, पण मुंबईचं लिखाण आणि मुंबईच्या माणसाचं लिखाण आणि पुण्याच्या माणसाचं लिखाण ह्याच्यातलं जो मला पेस मधला फरक आणि हे सगळं जाणवतो. इंटरेस्टिंग म्हणजे इंटरेस्टिंग आहे, याच्यावर बोललं पाहिजे. आणि नॉट जस्ट आता हिनी कसं सांगितलं की साधारण ते रिडेव्हलपमेंटमध्ये वाडा पाडून झालेली बिल्डिंग, पण तरी पवनच्या घरातलं मग बाकीचं सगळा सेटअप कसा असेल, सोफ्याचा कलर कुठला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपण बघतो ना. म्हणजे लिहिताना मी बघितल्यात आणि वाचताना तिने बघितले असतील, सो ते एकदा डिस्कस करायला पाहिजे, तुला काय दिसलं, मला काय दिसलं. आणि कॅफेज रेस्टॉरंट सगळे दिसतात, ऑफिसेस. ह्या सीझन 2 मध्ये तू निरंजनचं कॅरेक्टर जरा वेगळं केलंस. कारण पहिल्या ह्याच्यामध्ये तो अगदीच आपल्या ऑफिसच्या कामांमध्ये आणि बायकोकडे लक्षच देत नाहीये. आणि मला आठवतं की हे झाल्यावर आपल्याला खूप सारे फीडबॅक पण आले होते की पुढे काय झालं, काय तो त्याच्या बायकोशी असं इतकं का वागतं. म्हणजे ऍक्च्युली काय झालं की निरंजनच्या म्हणजे पहिल्या सीझन मध्ये त्यांनी जे केलेलं इन्व्हेस्टिगेशन आहे ते लोकांना आवडलंच, त्याच्यासाठी मेसेज आलेच, पण त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये पुढे काय झालं त्याचे इतके लोक, त्याचं आणि शिवानीचं काय झालं, त्यांना कन्सिव्ह झालं का वगैरे असे मेसेज आले. सो त्याचा पर्सनल ट्रॅक पण लोकांना खूप आवडला होता. सो आणि आपण पण बदलतच असतो ना, कंटिन्युअस नवरा बायकोचं रिलेशन एक्सप्लोर होत जातं, तसंच निरंजन आणि शिवानीचं होतंय. आता अजून पुढे काय होतं आवडेल. मस्त झालंय, पण ह्याच्यात तो त्याच्यातला बदलही छान, ह्याच्यात सुद्धा निरंजन मध्ये तो प्रोग्रेशन आहे जे खूप चांगलं. कारण काय करिअरमध्ये त्याचं स्पिरिट सेम राहिलंय, ते आपण तो प्रोटॅगनिस्ट आहे आणि तो मेन आहे, पण त्याचं घरातलं जे आयुष्य आहे ते हळूहळू जे बदललं आहे ते फार त्याचं प्रोग्रेशन इंटरेस्टिंग झालं. आणि आता तो पूर्णपणे गोव्यावरून पुण्याला आलाय आणि त्याच्याकडे एक नवीन केस आहे. तर हे करताना तुला सोपं गेलं का, कारण तू पुण्यात राहतेस आणि तू निरंजनला आता पुण्यामध्ये आणलेस. तर सगळं तुला सगळ्या जागा आणि सगळं म्हणजे जागांचे रेफरन्सेस असतील किंवा लोकांच्या भाषा असतील तर ते डेफिनेटली सोपं गेलं. आणि ह्याच्या पुढे तो म्हणजे केस नंबर 003च्या वेळी तो पुण्यातच असणार आहे की अजून कुठे तू त्याला शहरात घालवणार आहे? बिचारायला प्रत्येक केसला आपण एक केस सॉल्व्ह केली बदली करायची का त्याची? तो डेप्युटेशनवर आता महाराष्ट्र पोलीस मध्ये तरी जॉईन झालाय, आता एक्झाम देतोय, आता बघूया पुढे काय होतंय. पण मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या केसेस तुझ्याकडून आम्हाला आणि श्रोत्यांना पण ऐकायला मिळाव्यात, कारण खुनाचं काहीतरी ऐकणं आणि वाचणं हे नेहमीच थ्रिलिंग असतं आणि तुम्ही कुठल्याही वयाचं असा ते तुम्हाला फॅसिनेट करतंच की मला ऐकायचंय पुढे काय. तर हे जे काय तू असा अभ्यास करून पूर्ण वेगवेगळे प्लॉट आणि ट्रॅक करून जे आमच्यासाठी आणतेस ते खरंच मेजवानी आम्हा सगळ्यांसाठी. आणि फक्त लिस्नरसाठी आणि वाचकांसाठी नाही, अक्षरशः पब्लिशर म्हणून जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे एपिसोड येतो तर मला असं होतं कधी वाचू सायलीचं. तर सई, आणि खरंच कधी कधी मी रात्री 1 वाजता हिला एपिसोड पाठवते आणि एक मेसेज करून ठेवते की आपल्या फोल्डरमध्ये टाकलाय, तुला जमेल तेव्हा बघ, आणि 2 वाजता रिप्लाय येतो. म्हणता काही झोपते का नाही? मजा येते. पण मला असे जे काही लेखक आहेत जे खूप छान लिहितात आणि असं इंटरेस्टिंग वाटतं त्यांचं, तर वाचक म्हणून मला नेहमीच असं होतं की मला आता वाचायचंय. मी जेव्हा वाचायला घेतलं मला खूप दिवस वेळ नाही मिळाला जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं. नंतर मी माझं सगळं काही शूटिंग वगैरे संपवलं आणि ते 2 दिवसात मला वाचायचं, मला पटकन वाचायचं, मला पटकन की ते मी म्हटलं की राईट खूप छान हुक करतो. येस, फारच छान, ते सतत डोक्यात राहतं, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. तुला ह्याच्या पुढे कसे प्रोजेक्ट करायला आवडतील गीतांजली ऑडिओ बुकसाठी?
आमच्यासाठी? मला मी मगाशी म्हटलं तुला, आपण बोलत होतो ना, मला हे एक्सप्लोअर करायला आवडेल की विनोदी लेखन कसं वाटतं ऐकायला, नुसतं ऐकायला, जेव्हा तुम्ही एक्सप्रेशन्स आणि टायमिंग कसं क्रिएट करता, हे मला करायला आवडेल. आणि अर्थात मी तुला म्हटल्याप्रमाणे इरोटिका मला फार आवडतात. येस, आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे कॉमेडी इरोटिका आपण करूया. आणि मला काहीतरी क्लासिकल एक टेक्स्ट करायला नक्की आवडेल, म्हणजे ज्याच्यात ना अगदी ते जड भाषा आणि ज्याच्यात काहीतरी मीटर रिदम असं ते असेल. म्हणजे आणि लहान मुलांच्या गोष्टी, लहान मुलांच्या तर नेहमीच आवडतील. कारण की मला आम्हाला अशोक रानडे नेहमी सांगायचे की तुम्हाला आवाजावर आणि बोलण्यावर काम करायचं असेल तर लहान मुलांना गोष्टी सांगा. क्या बात. त्याशिवाय तुम्ही समजा लहान मुलांना एंगेज करू शकलात तर तरच तुम्ही मुक्तछंद वगैरे वाचू शकाल. असं ते आम्ही अगदी अडगुळं मडगुळं पासून सुरुवात करायचो त्यांच्या क्लासमध्ये. तर त्यामुळे मला वाटतं की येस, पण क्लासिकल टेक्स्ट नक्की मला एक्सप्लोअर करायला, म्हणजे अगदी त्याच्यात ती मीटर वगैरे जरा असा एक जो हे असं पूर्वीचं जे लिखाण होतं ते त्याची मजा वेगळी आहे. आणि नाटकं तर मला आवडतातच. पण हे तुझ्यामध्ये कुठून आलं? म्हणजे तू जे सतत वेगळे प्रयोग करत असतेस, म्हणजे मला आठवतंय की जेव्हा भूषणने तुझ्यासाठी रोल प्ले आणि इवन इरोटिका लिहिली होती, व्हर्जिन पिना कोलाडा, आणि भूषण मला म्हणाला की सई आपण गीतांजलीला विचारूया. आणि माझी पहिली रिॲक्शन होती की गीतांजली हे करणं शक्य नाही, इरोटिका आणि गीतांजली म्हणजे काय, नाही आपण साधं काही असेल ते देऊ तिला, म्हणजे ज्याच्यामध्ये असं एक्सप्लिसिट कंटेंट नसेल ते. आणि भूषण म्हणाला नाही मी विचारून बघतो, ती माझी मैत्रीण आहे. आणि तू इतक्या सहजपणे हो म्हटलंस, तू मला सॅम्पल पाठवलीस, सो माझ्यासाठी ते मुमेंटच होती की असं कोणी. सो तुला अशी भीती नाही वाटली का की माझी इमेज त्याने ब्रेक होईल? माझी काही इमेज आहे असंच मला वाटत नाही, मला नाही करायची इमेज. ग्रेट. कारण की मी ऍक्टर आहे, मी माझी इमेज क्रिएट केली तर मी कशात फिटच नाही होणार. म्हणजे मग मला एका पठडीतलेच रोल करत बसायला लागेल, जे त्याच्यात काय मजा आहे. मला आवडतं वेगवेगळ्या, आणि मी नेहमी तेच म्हणते की माझं आयुष्य काही, मी टिपिकल मध्यमवर्गीय बाई आहे, काय असणार माझ्या आयुष्यात, होऊन काय घडणार ना. तर ॲज अन ॲक्टर ही माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे की मी वेगवेगळे रोल्स करू शकते, वेगवेगळी आयुष्य बघू शकते, क्रिएट करू शकते, तर त्याच्यात मजा आहे. तर मी समजा नाही केलं एक्सपेरिमेंट तर मग काय करायचं, म्हणजे आय हॅव बीन ट्रेन्ड फॉर दॅट. आणि मला ते आवडतं, म्हणजे मला काही तेच पण मला एक्सप्लोअर करता येतं, मला शोधता येतं, मला बघता येतं, तीच तर मजा आहे ॲक्टर म्हणून. मला नको आहे माझी इमेज व्हायला, मला आवडणार नाही की मला फक्त तेच रोल्स मिळत आहेत. मी आत्तासुद्धा म्हणजे मला 2-3 असं आईचे रोल्स मिळाले, तर त्याच्यानंतर मी म्हटलं नाही आता आईचे रोल्स नाही, तर मी आता आर्यामध्ये कॉप झाले. अच्छा. तर मी असं छोटा रोल आहे पण मी केला आहे तो, म्हणजे एक डॉक्टरही झाले मी ऑपरेशन MBBS मध्ये. तर मी असं वेगवेगळं करून बघते. मी मला तसेच रोल्स मिळायला लागले की मी नाही आता नाही करत. जरी मला सोपं वाटलं की आता हे आपल्याला इझिली आलंय, कशाला ऑडिशन द्या आणि कशाला नाही, मी करते ते. कारण काय आय लाईक दॅट, त्याच्यात म्हणूनच मी ऍक्टर आहे. तर काय वाव, खूप गप्पा झाल्यात आणि खूप मजा आली आहे सगळं करताना. तू आता काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना की का ऐका ही सिरीज जाऊ? मी स्टोरीटेलच्या श्रोत्यांना ही विनंती करते की त्यांनी केस नंबर 002 नक्की ऐकावी. कारण काय ह्याच्यात जो सस्पेन्स आहे, जो सायलीने सस्पेन्स क्रिएट केला आहे, तो अमेझिंग आहे, तो खूप थ्रिलिंग आहे. आणि मला ती गोष्ट सांगताना सुद्धा कधी कधी भीती वाटली आहे, कधी कधी पोटात गोळा आला आहे, शहारे आले, तर प्लीज मला ते बोलताना सुद्धा होतं आहे. तर नक्की ऐका केस नंबर 002 स्टोरीटेलवर.